दिवसाची सुरुवात छान अशा गरमागरम चहाने झाली. त्याच्यानंतर आज आषाढी एकादशी असल्यामुळे मंदिरामध्ये जायचं होतं. त्याच्या अगोदर घरातली सगळी पूजा वगैरे करून घेतली. फराळाचं आज बनवायचं होतं. छोटीशी अशी अंगणामध्ये रांगोळी काढून घेतली. आमच्या दोघांच्या चुकीमुळे आमचा जो गरम पाण्याचा हीटर होता तर तो खराब झाला. त्याच्यामुळे असं गॅसवरती सध्या पाणी तापवणं आमचं चालू आहे. इकडे खिचडीसाठी बटाट्याच्या भाजीसाठी शेंगदाणे मी भाजत होते. ते भाजून घेतले आणि मग फराळाचं आवरून झाल्यानंतर आम्ही तिघेजण मंदिरामध्ये जायला निघालो. त्या बाप लेकांचं चाललं होतं मंथन पटापट आवरत नव्हता म्हणून त्याच्या मागं लागले होते आणि मग आम्ही सगळेजण असे आवरून मंदिरामध्ये आलो. आमच्या घरापासून जवळच असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये आलो. खूप सुंदर वाटत होतं. आज विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर फार प्रसन्न वाटत होतं. पंढरीला जाण्याचा योग कधी येतोय माहिती नाही. तोपर्यंत जितकं शक्य होईल तितकं करण्याचा आपल्याकडून प्रयत्न करत होतो आम्ही. आणि मग मंथनचं चाललं होतं मंदिरामध्ये जाणं, बाहेर येणं. त्याच्यानंतर मग जो काही फराळ बनवला होता तो अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी फराळ खाऊन घेतला. थोडीशी दुपारी विश्रांती घेतली. संध्याकाळी मग मला मोबाईलला मेमरी कार्ड घ्यायचं होतं म्हणून मग इथं मेमरी कार्ड घ्यायला आम्ही आलो होतो. आमच्या काकूंनी मला साबुदाण्याची खीर प्रचंड आवडते म्हणून आम्हा तिघांना अशी छान अशी खीर दिली होती पाठवून. त्या खिरीचा आस्वाद घेतला आणि संध्याकाळी छान असा भगरीचा फराळ बनवला. कसा वाटला मिनी व्लॉग नक्की सांगा. बाय बाय.